ॲसिडिटी आणि अपचन का होते? आपल्या पोटात एक हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं की ते इतकं स्ट्रॉंग असतं की एका ब्लेडला सुद्धा विरघळवू शकतं. मग तुम्ही म्हणाल की हे आपल्या आतड्यांना अपायकारक ठरू शकतं, पण ते तसं नाही आहे. आपल्या पोटाच्या आतड्यांमध्ये एक संरक्षणात्मक लेयर असतो की ज्याच्यामुळे हा अपाय होत नाही. जेव्हा आपण अवेळी जेवतो, खूप मसालेदार खातो, खूप स्ट्रेस घेतो, त्यावेळी हे ॲसिड आपल्या अन्ननलिकेपर्यंत वर येतं की ज्याला आम्ही ॲसिड रिफ्लक्स असं म्हणतो. ॲसिडिटी होण्याची मुख्य कारणं काय आहेत? की रात्री उशिरा जेवणं किंवा जेवल्याबरोबर झोपणं, अतिरिक्त ताणतणाव, चहा, कॉफी किंवा मद्याचं अतिरिक्त प्रमाणात सेवन. आता या ॲसिडिटीची सामान्य लक्षणं काय आहेत? तर फक्त जळजळ होणं नाही, तर ढेकर येणं, पोट फुगणं, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा काही पेशंट्समध्ये चक्कर आल्यासारखं वाटणं. जर तुम्ही फक्त गोळ्या घेऊन जर ॲसिडिटी दाबत राहिलात तर तुम्हाला GERD म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज या नावाचा आजार होऊ शकतो की ज्याच्यामुळे अन्ननलिकेत तुम्हाला सूज किंवा जखमा डेव्हलप होऊ शकतात आणि काही केसेसमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर देखील होऊ शकतो. त्यामुळे ॲसिडिटीला हलक्यात घेऊ नका.